स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी यांचा लाल इश्क 27 मेला प्रदर्शित होतोय तुमच्या जवळच्या सिनेमागृहात। स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित लाल इश्क हा चित्रपट नक्कीच एक वेगळी प्रेमकथा दाखवायचा प्रयत्न करतोय। हा चित्रपट का पाहावासा वाटेल याची ही काही कारणं। कारण क्रमांक 1, याआधी स्वप्नील जोशीला आपण रोमॅन्स, यारी, दोस्ती आणि ॲक्शन अशा अनेक छटांमध्ये पाहिलंय, परंतु आता या चित्रपटामध्ये मात्र स्वप्नील थोडी निगेटिव्ह छटा दाखवणार आहे। तुम्ही रेस इथून खेळा, मी इथून खेळतो। एका खुनाच्या आरोपात पोलिसांना संभ्रमात टाकणारं पात्र तो साकारतोय आणि अर्थातच त्याच्या ह्या कामाला साथ देणार आहे अंजना सुखानी। कारण क्रमांक 2, रहस्य, गुपित आणि खून अशा घटनांचा चित्रपट असल्याने त्यानुसारच गाणी असतील असा नेहमीचा प्रयोग इथे नाहीये। चित्रपटात केवळ 2 गाणी आहेत, तीही वेगवेगळ्या मूडसाठी। त्यातलं एक सिझलिंग हॉट रोमॅन्टिक गाणं आपण पाहिलंय आणि दुसरं गाणं लवकरच पाहायला मिळेल। कारण क्रमांक 3, संजय लीला भन्साळीचं पहिलं मराठी प्रोडक्शन हे या चित्रपटाचं विशेष कौतुक असणार आहे। पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मिती करताना केवळ प्रेमकथा न निवडता त्यात रहस्य कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। कारण क्रमांक 4, स्वप्ना वाघमारे जोशीने दिग्दर्शित केलेला मितवा हा चित्रपट नक्कीच एका वेगळ्या प्रकारची प्रेमकथा होती। तत्कालीन नात्यांमधला गुंता दाखवणारी ही कथा प्रेक्षकांनी अगदी उचलून धरलेली आणि आता त्यांचा दुसरा चित्रपट दिग्दर्शित करत असताना काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलंय। त्यामुळे हा चित्रपट पाहणं नक्कीच विशेष ठरेल। कारण क्रमांक 5, लास्ट बट नॉट द लीस्ट, बॉलिवूडची अंजना सुखानी हिचा हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे, ज्यात तिने मराठीत संवाद म्हटलेत। तिची ही मेहनत किती छान झाली आहे ही पाहण्याची उत्सुकता आपल्याला नक्कीच असेल। माझा विश्वास आहे तुझ्यावर, मी काय करू शकते। तर ही होती 5 कारणं चित्रपट का पाहावासा वाटेल याची। अर्थातच तुमची काही खास कारणं असतील तर ती नक्की नोंदवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये। आतापर्यंत 2 खून झाले, आता तरी खरं सांगा। मी खरंच बोलतोय सर। नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी।